यानंतरचा होणारा सामना दोन्ही संघ पण या ठिकाणी रिपोर्टिंग करा. वासिंद ठाकूरपाडा, बंटी लिओन भरोडी आणि बोरिवली कुकसे. हॅलो हॅलो. तर जाऊया दुसऱ्या फेरीतील हा सामना आपण पाहणार आहोत. कुंदे स्पोर्ट कुंदे बी आणि त्यांच्या विपक्षामध्ये खेळणारा संघ असेल आई गावदेवी स्पोर्ट्स धोंडावळवली. सामना 3 षटकाचा असेल. किती 2 षटकांचा सामना आहे, कारण यानंतरचे संघ वेटिंगला आहेत. त्यासाठी आयोजकांची सूचना आहे. वेळ पण बराचसा आपला या ठिकाणी वाया गेलाय, त्या कारणास्तव पण ही मॅच 2 षटकांची खेळवणार आहोत. दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना आपण पाहतोय. यानंतर होणारा सामना असेल बंटी इलेव्हन भरोडी संघ. आपण रिपोर्टिंग करा त्वरित. आणि बोरिवली कुकसे बोरिवली संघ या ठिकाणी अगदी वेळेत पोहोचलाय. त्यांचं मनापासून आपण त्यांना धन्यवाद देऊयात. वासिन संघ आपण कुठे असाल रिपोर्टिंग करा. आणि ठाकूरपाडा आपण देखील रिपोर्टिंग करा. दुपारचं सत्र आहे. स्पर्धेचा पहिला दिवस दिनांक 2/1/2025. नुकतंच आपण नूतन वर्ष पाहतोय. सर्वप्रथम नवीन वर्षाच्या सर्वांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा आहेत. स्पर्धेचा पहिला दिवस महायुती चषक 2025चा हा महासंग्राम. सकाळच्या सत्रामध्ये अनेक मान्यवर आपण या स्पर्धेमध्ये पाहिले. गावातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित होते. जतीन आणि यश ही सलामीची जोडी आपण बॅटिंग करताना पाहतोय. सलामीला पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना लेफ्ट हँड बॅट्समन यश आणि त्याच्या साथीने जतीन थाळके. तर पहिल्या क्रमांकाचं षटक मार्गस्थ करण्याकरिता प्रज्वल दळवी. मागील मॅचमध्ये पहिल्या षटकामध्ये 8 धावा या गोलंदाजाने खर्च केल्या होत्या. चांगली किफायतशीर गोलंदाजी केली होती या गोलंदाजानं. दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना आपण पाहतोय, जो 2 षटकांचा या ठिकाणी आपल्याला संपन्न होताना पाहायला मिळेल. प्रज्वल दळवीचा पहिला बॉल यशच्या विरोधामध्ये. लेफ्ट हँड बॅट्समन यशसाठी पहिला बॉल. यावेळेला मात्र रिव्हर्स अटॅम्प्ट करण्याचा प्रयत्न. शॉर्ट थर्ड मॅनमध्ये क्षेत्ररक्षक होते. 1 धावी ते मात्र अंकित होईल. 1 धावेने श्री गणेशा होत असताना टीमचा धावसंख्या 1 या अंकावरती. पहिलाच बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. 1 धावी धावफलकावरती जोडली गेली आहे. 2 षटकांची मॅच. 20 ते 22 धावा जमा करण्याचा इरादा असेल कुंदे स्पोर्ट कुंदे बी संघाचा. कारण आपण पहिल्या मॅचमध्ये देखील पाहिलं तर फलंदाजी मजबूत आहे टीम धोंडावडली संघाची. आणि अशा संघाच्या अगेन्स्ट खेळायचा असेल, विजय साकारायचा असेल तर मोठं टार्गेट ठेवणं तितकंच गरजेचं असणार आहे. प्रज्वल दळवी राईट आर्म ओव्हर द विकेटने पुढचा बॉल घेऊन जाईल फलंदाज जतीनसाठी. तेच तरार बॉल पाहायला मिळाला. वेग वरती स्वार झाला गोलंदाज प्रज्वल. थोडासा बाउन्स देखील पाहायला मिळाला. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. ऑनसाईडमध्ये हा ड्राईव्ह करण्याचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता जतीन थाळकेचा. चेंडू बॅटमध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क नाही आहे. पुढचा बॉल घेऊन प्रज्वल. हा बॉल देखील त्याच दर्जाचा त्याच पद्धतीने हाताळला गेलाय. स्वतःने अखूट टप्प्याचा बॉल आणि त्याला गती देण्याचा प्रयत्न काम करतोय गोलंदाज प्रज्वल दळवी. एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू आहे. गतवर्षी अगदी इन्फॉर्म असलेला हा खेळाडू यावर्षी देखील चांगला प्रवास त्याचा राहिलाय.
आपण पाहिलं माणकोली येथे झालेल्या स्पर्धेमध्ये टीम धोंडावडेवली संघाचा परफॉर्मन्स अगदी उपविजेतेपद त्या स्पर्धेमध्ये या संघानं पटकावलं होतं. या स्पर्धेमध्ये देखील चांगली कामगिरी आतापर्यंत त्यांची राहिली आहे. राईट मुहूर्त विकेटने पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न. मुवमेंट ओळखली फलंदाजाची आणि बॅटरपासून हा चेंडू दूर अंतरावरती ठेवला, गती दिली, सातत्याने वेगवान चेंडूचा मारा या ठिकाणी केला जातोय गोलंदाज प्रज्वलच्या माध्यमातून. सलग तिसरा बॉल या ठिकाणी डॉट आला. एकंदरीत चेंडूचा काय झालाय 4 वरती फक्त सिंगल आली आहे. पुढचा बॉल घेऊन यावेळेला सबमरीन डिलिव्हरी, टप्पा पडल्यानंतर खालच्या बाजून स्थिरावला. एसटी रक्षक कॅरी करू शकले नाही आहेत. एक धाव इथे अंकित होईल. धावसंख्या 1 ने पुढे सरसावते. 2 धावा धावफलकावरती. तर फलंदाज बाद आहे का? तर एकच धाव ही धावफलकावरती असेल. रनआउटची विकेट इथे मात्र आली आहे. यश त्या ठिकाणी बाद होत आहेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना मेहुल, ज्या खेळाडूनं पहिल्या मॅचमध्ये सामनावीराचा पुरस्कार प्राप्त केला होता असा खेळाडू मेहुल मैदानाच्या आतमध्ये 5 बॉलमध्ये अवघी सिंगल आली आहे. जबरदस्त गोलंदाजी प्रज्वल दळवीची राहिली आहे. संघाचा कर्णधार आहे आणि ती भूमिका चांगल्या पद्धतीने तो साकारतोय. कर्णधार म्हटलं तर टीम सोबत त्याला चालायचं असतं, टीमला घेऊन चालायचं असतं. म्हणून कर्णधाराला सातत्याने म्हटलं जातं ना की केंद्रबिंदू, की त्याला संपूर्ण टीमला सोबत घेऊन चालायचं असतं. अवघ्या 5 बॉलमध्ये या गोलंदाजाने 1 धाव खर्च केली आहे. फाईन लेगमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. त्यानंतर आपण पाहू शकाल मिडऑफकडे देखील आहेत. लॉंग ऑन लॉंग ऑफ आपल्याला पाहायला मिळेल. मिडऑनकडे क्षेत्ररक्षक. पुढचा बॉल सबमरीन डिलिव्हरी इथे देखील पाहायला मिळाली. सातत्याने अचूक मारा पाहायला मिळाला. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती जोडली जाईल. 1 गडी बाद 2. प्रथमतः बॅटिंग करत असताना कुंदे स्पोर्ट कुंदे बी संघ पहिल्याच षटकामध्ये बॅकफुट वरती येताना पाहायला मिळाला. नेक्स्ट मॅच टॉस आम्ही आमंत्रित करतोय. ठिकाणी बंटी 11 भरोडी आणि कुकसे बोरिवली. आपण टॉस साठी त्वरित या. अंतिम ऑफिशियल कॉल असेल आपल्याकरिता दोन्ही टीम्स. कुकसे बोरिवली संघ अगदी वेळेत उपस्थित राहिलाय. आयोजकांच्या वतीने त्यांना पण धन्यवाद देऊयात. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 2 या अंकावरती आहे. शेवटचं षटक इथून मात्र शिल्लक आहे. 2 ओव्हरची मॅच. अवेश भोईर आलाय पहिल्या मॅचचा हिरो, ज्यानं अवघ्या 4 धावा खर्च करून 2 विकेट्स महत्त्वाच्या टिपल्या होत्या. डिंगडॉंग वडवली संघाच्या अगेन्स्ट खेळताना. आता पुन्हा एकदा त्याला 5 रन केलाय. तर स्ट्रायकर एंडवरती बॅट्समन मेहुल पाहायला मिळेल. अवेश भोईरचा पहिला बॉल. येणारे 6 बॉल अतिशय महत्त्वाचे असतील. ओव्हर द विकेटने पहिला बॉल सरळ बॅटने खेळून काढलाय आणि त्यानंतर क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. फेकी झाली आहे. इथे देखील धावचित व्हावं लागेल. जतीन थाळके बॅक टू द डगआउट. दुसरा धक्का कुंदे स्पोर्ट कुंदे बी संघाला. विशाल नवीन फलंदाज. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज अवेश वेगाने बॉल हाताळलाय. डॉट बॉलची सांगता झाली आहे. अतिशय दोन्ही गोलंदाज वेगाने गोलंदाजी करतायत. पहिल्या षटकामध्ये देखील प्रज्वल दळवीने गती ठेवली होती. या षटकामध्ये आवेश देखील त्याच पद्धतीने गोलंदाजी करतोय. वेगावरती नियंत्रण ठेवून नियंत्रणबद्ध अशी गोलंदाजी केली जाते.
3 धावा धावफलकावरती आहेत. 2 विकेट्स आलेत. अचूक मारा आतापर्यंत राहिलाय टीम धोंडावडोली संघाचा. सरळ बॅटने खेळला गेलाय लॉंग ऑफकडे. क्षेत्र खाली आहे. चेंडू निघून जाईल पलीकडे 4 धावांसाठी. या इनिंग्स मधला पहिलाच चौकार आलाय फलंदाज मेहुलच्या बॅटमधून. धावसंख्येचा फरक आपण पाहू शकाल. एकंदरीत 7 धावा. ज्या फटक्याची सक्त गरज होती कुंदेस्पोर्ट कुंदे बी संघाला तो मेहुलच्या बॅटमधून आलाय. 3 बॉलचा खेळ संपन्न झाला. 3 बॉलचा खेळ शेष आहे. येणाऱ्या 3 बॉलवरती अशाच पद्धतीची फलंदाजी करावी लागेल. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न आणि इथून फलंदाज त्रिफळाचित होतील. तिसरा विकेट इथे मात्र डाऊन झालाय टीम कुंदेस्पोर्ट कुंदे बी संघाचा. या वेळेला मात्र पाहिलं तर धावा मिळतील 4. येतोय चौकार. भरोडी संघाचे कर्णधार आणि त्यांच्या विपक्षामध्ये कुकसे बोरिवली बुथ कॅप्टन. आपण टॉस साठी या. दोन्ही संघाचे कर्णधार कुकसे बोरिवली आणि भरोडी. आदरणीय पुंडलिकजी थाळके यांच्या शुभास्ते या ठिकाणी टॉस होईल. बाळारामजी पाटील हे देखील उपस्थित आहेत. त्यांना देखील विनंती आहे की आपण आपल्या शुभास्ते या ठिकाणी टॉस करायचा आहे. टॉस करायचा आहे. तर जाऊया मैदानाकडे. 12 बॉल आणि 12 धावांचं आव्हान असेल विजयाकरिता टीम आई कावदेबी स्पोर्ट्स धोंडावली या टीम समोर. पहिल्या षटकामध्ये अवघ्या 2 धावा. दुसऱ्या षटकामध्ये आवेशच्या आला 9 धावा. 2 षटकांची मॅच आहे. दुसऱ्या फेरीतील हा सामना आपण पाहतोय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर करा.
पालिवली संघाचं या ठिकाणी शुभागमन झालंय. आयोजकांच्या वतीने त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये, या क्रीडानगरीमध्ये. आपलं सहर्ष स्वागत. दुसऱ्या डावाला होते इथे सुरुवात. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये प्रज्वल आणि त्याच्या साथीने शैलेश ही जोडी आपण पाहतोय. सलामीवीराने मागील मॅचमध्ये देखील सुरुवात करून दिली होती आपल्या टीमला. आता तीच जोडी पुनश्च एकदा सामना क्रमांक 2 मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. दुसऱ्या फेरीतील हा सामना आपल्या भेटीला आलाय. कुंदे स्पोर्ट कुंदे बी आणि त्यांच्या विपक्षामध्ये आई गावदेवी स्पोर्ट्स धोंडावडोली. पहिल्या डावाचा खेळ संपन्न झाला आणि दुसऱ्या डावाला इथे मात्र सुरुवात होतीये. 12 बॉलमध्ये 12 धावांची आवश्यकता आहे. माफक धावसंख्या गाठायची आहे टीम धोंडावडोली संघाला. परंतु असं म्हणतात ना की लो स्कोरिंग मॅचसाठी तुम्हाला झुंजावं लागतं, संघर्ष हा करावा लागत असो. परंतु त्या संघर्षासाठी इथे टीम कुंदे स्पोर्ट कुंदे बी संघाला गोलंदाजी बरोबर चांगलं क्षेत्ररक्षण करावं लागेल, तरच इथून मात्र विजय साकारू शकतील. पहिल्या क्रमांकाचं षटक जतीन थाळके गोलंदाजी ट्रॅकवरून सज्ज झालाय. स्ट्रायकर एंडवरती बॅटर शैलेश, नॉन ट्रॅक एंडवरती प्रज्वल आपण पाहतोय. दुसऱ्या फेरीतील हा सामना मॅच ऑन. राऊंड द विकेटने पहिला बॉल कुटप्पाचा होता. पुल करण्याचा प्रयत्न स्क्युअर लेगमध्ये, क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, फक्त सिंगल मिळेल. थोडासा कुटप्पाचा बॉल होता, वेग होता. पुल करण्याचा प्रयत्न ऑन साईडमध्ये, पहिल्या बॉलवरती सिंगल येत्या. टीमचं अकाउंट ओपन झालंय. श्रीगणेशा होत असताना टीम धोंडावडोली संघाची धावसंख्या 1 या अंकावरती. जतीन थाळके आणि त्याच्या विपक्षामध्ये खेळणारा संघ आपण खेळाडू पाहू शकाल प्रज्वलला. एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू आहे या टीमचा. ऑन साईडला वळवला बॉलला, डीपमधला क्षेत्ररक्षक अगदी वेगाने चेंडूवरती स्वार झालाय. थोडंसं कॉल कॉम्बिनेशन पाहायला मिळालं, फंबलिंग पाहायला मिळत होती आणि अशा परिस्थितीमध्ये शैलेशने थांबवलं प्रज्वलला. दुसऱ्या बॉलवरती देखील सिंगल आली आहे. एक धाव इथे रोखावी लागेल विजय साकारायचा असेल कुंदे स्पोर्ट कुंदे बी संघाला. एक धाव खूप महत्त्वाची आहे. पुढचा बॉल घेऊन राऊंड द विकेटने जतीन. यावेळेला मात्र लॉंग ऑनकडे चेंडूला ढकलला, लॉंग दी कार्पेट. चांगले क्षेत्ररक्षण इथे देखील झाले. पहा प्रत्येक बॉलवरती सिंगल खर्च करतोय. आणि जतीन थाळकेचा विचार केला ना तर कुंदे स्पोर्ट कुंदे ए संघामध्ये देखील तो सातत्याने चांगली कामगिरी करत आलाय आणि आज तो बी संघामधून खेळतोय. 3 बॉलवरती 3 सिंगल, चांगली गोलंदाजी. कारण विचार केला तर दोन्ही संघ खेळाडू अगदी आक्रमक शैलीचे आहेत आणि या दोन्ही फलंदाजांना आतापर्यंत बांधून ठेवलाय. मोठा फटका मारण्याची सातत्याने संधी दिली नाहीये. हो, पुलर लेनचा बॉल, बॉलर बॅक ड्राईव्ह, जतीनची चुकी. ही धाव रोखणं गरजेचं होतं. कारण अत्यंत नाजूक धावसंख्या चेस करायची आहे. अवघ्या 12 धावांचा टार्गेट आहे आणि इथे जर फाईट द्यायची असेल टीम धोंडावडोली संघाला तर एक धाव ही महत्त्वपूर्ण ठरली आहे. 4 धावा धावफलकावरती आहेत. 4 बॉलचा खेळ संपन्न झाला. विकेट टू विकेट गोलंदाजी आतापर्यंत राहिली आहे. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, स्टान्स बदलला गेला होता शैलेशच्या माध्यमातून. वेग होता आणि खऱ्या अर्थानं शैलेश वेगाला बीट झालाय. 5व्या क्रमांकाचा बॉल आलाय, डॉट. धावसंख्या 4 वरती आहे. मॅच संपली नाहीये. 7 बॉल 8ची आवश्यकता आहे. कुंदे स्पोर्ट कुंदे बी संघ आज आपल्या घरच्या मैदानावरती खेळत असताना एक चांगला खेळ त्यांचा राहिलाय. पहिल्या मॅचमध्ये टीम वेडेगाव संघाला त्यांनी पराभूत केलं होतं. यावेळी मिस टाइम स्ट्रोक आहे का तर नाही, चेंडू निघून जाईल सीमारेषे पलीकडे. 6 धावांसाठी षटकार येतोय.
शेवटचे चेंडू शिल्लक 6 या मॅच मध्ये अवघ्या 2 धावांची गरज. शैलेशच्या बॅटमधून हा दमदार षटकार आपण पाहिला, ज्या षटकाराने विजयाच्या दिशेने आगेकूच करत असताना बाळा तरे येत आहेत गोलंदाजी करण्याकरिता. अनुभवी खेळाडू आहेत, सातत्याने खूप क्रिकेट खेळलेत आपल्या गावच्या संघासाठी. पहिला बॉल ओव्हर द विकेटने, गती परिवर्तन पाहायला, लोअर फुल टॉस बॉल, स्लॉग स्वीप, चेंडू सीमारेषे पलीकडे 4 धावांसाठी विजय साकारत असताना आई गावदेवी स्पोर्ट्स धोंडावडोली अँड हार्ड लक टीम कुंदे स्पोर्ट कुंदे बी. तर या ठिकाणी आपण